मी दररोज इंग्रजी शिकत होते, बोलत होते, लिहत होते, लर्न करत होते, पण असं वाटत होतं काही दिवसांनी मी सगळं विसरते. पण मी ती इंग्रजी शिकत नव्हते, मी ती इंग्रजी काहीतरी लर्न करत होते, पाठांतर करत होते. तुमच्या बाबतीत पण असंच होतंय ना? चला तर पूर्ण व्हिडिओ आवर्जून बघा. तुम्हाला मी सांगणार आहे काही सिक्रेट. नमस्कार मंडळी, मी वैशाली तुम्हाला सर्वांचं स्वागत करते. आणि आपण आपल्या या व्हिडिओमध्ये जे की मी तुमच्याबरोबर भरपूर मोटिवेशन शेअर करते, काही लर्निंग शेअर करते, काही आपले एनसीईआरटीचे कंटेंट शेअर करते आणि काही मोटिवेशन शेअर करते. अशाच छान छान स्टडी टिप्स, असे छान छान सिक्रेट मी तुमच्याबरोबर शेअर करत असते. त्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करा आणि चॅनलला लाईक देखील करा, जेणेकरून तुमच्यापासून मला पण ऊर्जा मिळेल आणि बाकीच्या टाईमपर्यंत पण व्हिडिओ पोहोचता होईल लवकर. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मी तुम्हाला सांगणार आहे इंग्रजी शिकलेलं कसं विसरायचं नाही, इंग्रजी लक्षात कसं ठेवायचं आणि त्याचं रिमार्क किंवा त्याची जे आपली ग्रास्पिंग पॉवर आहे ती आपण स्ट्रॉंग कशी करायची, त्याचं सिक्रेट या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार. त्यामुळे आवर्जून पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला यातून भरपूर फायदा होईल आणि घरी बसून तुम्ही इंग्रजीची छान प्रॅक्टिस करू शकाल. हाऊस वाईफ असला तरी एकदम छान असा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये डेव्हलप नक्कीच होईल, जो की माझ्यामध्ये झालेला आहे. आपण इंग्रजी शिकतो, बोलतो, क्लासेस लावतो, इंग्रजी किती काही अटेंड करतो ना, पण काही दिवसांनी सगळं विसरून जातो. का होतंय आपल्यासोबत असं, त्याचं सिक्रेट मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, जे की मी या 4-5 वर्षात अनुभवलेलं आहे. आणि एक खरोखर माझा रिअल अनुभव तुमच्यासोबत सांगते. मी 2019 मध्ये MA करायला घेतले इंग्लिशमध्ये. प्रॅक्टिकली विचार करून सांगते तुम्हाला, मला त्या गोष्टीचं वाईट वाटत नाही आहे की मी माझी चुकीची गोष्ट मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. कारण मला तेव्हा इंग्रजी MA मध्ये करताना जेव्हा मी पेपर दिले होते ना, तेव्हा मला फक्त 10, 20, 30 असे मार्क मिळाले होते. खूप टेन्शन आलं होतं, मी का करू शकत नाही आहे. मी माझे वीक पॉइंट तुमच्याबरोबर शेअर केले 2-3 वर्ष अगोदरचे. बिफोर मी कशी होती, मग आफ्टर माझ्यात कुठले चेंजेस आले, मी असं काय केलं माझ्यासोबत मला कुठले अनुभव आले, हा सगळ्या अनुभवाचा साठा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यातूनच मी माझे सिक्रेट ठरवले मग की आपण असं केलं तर असं होईल, तसं हे सिक्रेट फॉलो केलं तर असं लक्षात राहील, जे की मी आज तुमच्याबरोबर शेअर करते. सर्वात अगोदर ना आपण इंग्रजीचे नोट्स बनवतो, इंग्रजी वाचतो, नोटबुकमध्ये लिहितो, पण आपण ना ते फील करत नाही, आपण ते जतन करत नाही. म्हणजे काय म्हणता येईल, आपण तो अनुभव आपल्यामध्ये साठवत नाही. बघा, आपण मराठी कधी शिकलो नाही, आपण कधी हिंदी शिकलो नाही. जसं जसं बॅकग्राऊंड मध्ये बोलत गेलं, आपल्या कानावर शब्द पडत गेले, आपण आपोआप शिकलो. कधी आपल्याला लँग्वेज शिकायचं गरज पडली नाही. का नाही? कारण त्याचं कधी शिकायचं कामच नसते. नुसती मी ग्रामरच्या मागे धावायची, नुसती फोनिक्सच्या मागे धावायची. असं वाटायचं का होते माझ्यासोबत असं, मी का करू शकत नाही, असं काय आहे इंग्रजीमध्ये. पण नंतर कळायला लागलं की इंग्रजी फील करायची असते, इंग्रजी आपल्या वाक्यात अनुभवायची असते, इंग्रजीचं जतन करायचं असते. इंग्रजी म्हणजे फक्त एक लँग्वेज आहे, ती मनापासून जर आपण वाटलं ना की आपण मनापासून तिला शिकायचं तर नक्कीच शिकू शकतो. तर सर्वात महत्वाचं आणि फर्स्ट सिक्रेट, स्वतःचा कॉन्फिडन्स स्वतः रेकॉर्ड करायचा. आता हे काय नवीन ताई, हे कसं करायचं? काहीच करायचं नाही. छान आपला फोन घ्यायचं, छान असे 2-3 सोपे वाक्य बोलायचे इंग्रजीमध्ये. छान असे सोपे इंग्रजी, आय एम फिलिंग व्हेरी गुड, आय एम लुकिंग ब्युटिफुल, काही जे तुम्हाला सोपं सेंटेन्स, आय एम अ गर्ल, शून्यातून सुरुवात सांगते मी, आणि ते रेकॉर्ड करून ठेवायचं. आणि ते मग आपण स्वतः ऐकवायचं. तेव्हा आपला हा मेंदू आहे ना, तो म्हणतो की हे माझं आहे, हे मी इंग्लिश बोललेलं आहे, हे माझं आहे. तेव्हा तो इथे जतन करतो, तो फील करतो, तो स्वतःला सांगतो की हो मी पण करू शकते. आणि हीच थिंकिंग आपल्याला एक मजबूत पाऊल समोर करण्यासाठी नेहमी मोटिवेट करते. त्यानंतरचं नेक्स्ट सिक्रेट म्हणजे आपण जेही वाचतो, लिहितो किंवा जेही शब्द आपल्या अनुकरणात किंवा एक्सपिरियन्सद्वारे आपल्याला माहिती होतात, कुठलेही शब्द असो, रिमार्केबल, ब्रिंगिंग, कुठलेही मोठे आता काय, कॉन्फिडन्स, बोल्डनेस, कुठलाही शब्द असो, जर तो शब्द आपण नवीन शिकलो तर काय करायचं बघा, काय करायचं, त्याचे स्टिकी नोट्स बनवायचे. आता स्टिकी नोट्स म्हणजे काय, हे मला भरपूर जणांनी विचारलं असेल किंवा विचारेल आता कमेंटमध्ये, कारण मला वाटतं मागे माझ्या कुठल्या तरी व्हिडिओत मी स्टिकी नोट्स दाखवले होते, तेव्हा पण मला कमेंट आल्या होत्या. तर बघा, ह्या अशा स्टिकी नोट्स मी घेऊन ठेवलेल्या आहे. आणि ह्या स्टिकी नोट्स काय करायच्या, मग याला एक ग्लू पण असते,
ह्या स्टिकी नोट्स असतात, मी अशा बोलवायच्या आपण Amazon किंवा फ्लिपकार्टवरून, आणि काय करायचं मग अशा स्टिकी नोट्सवर असे शब्द लिहायचे आणि ते शब्द मग आपल्या फ्रीजवर, आरशावर, किचनमध्ये, किचन गॅस ओट्यावर असे चिपकवायचे. त्याने काय होतं मग इंग्रजी फक्त आपल्या मनात राहत नाही, ते आपल्या नजरेसमोर होतं आणि त्याने मग आपल्या ते प्रत्येक वेळेस आपल्या नजरेसमोर दिसतं, अरे हा शब्द आहे, हा आपण शिकलोय, तो लवकर लक्षात राहतो आणि लवकर इंग्लिश बोलायला आपण लवकर सुरुवात करतो आणि ते लवकर आपल्या डोक्यात फिट बसतं. बोलताना आपल्याला वाटतं, अरे हा शब्द तर मला माहिती आहे, हा माझ्या मेंदूने ऐकलेला आहे, त्यामुळे मी यात प्रॉम्प्ट आहे, मी यात हुशार आहे. आपला कॉन्फिडन्स डेव्हलप होतो आणि तो शब्द लगेच आपल्या डोक्यात फिट होतो. आय एम गेटिंग रेडी, आय एम मेकिंग फूड, म्हणजे असे छोटे छोटे वाक्य जेव्हा आपण म्हणू ना, तेव्हा आपल्याला आपोआप आपल्या स्वतःचा कॉन्फिडन्स वाढतो. हे प्रत्यक्षात जेव्हा मी स्वतः करत आले म्हणून मी तुमच्यासोबत एवढा कॉन्फिडंटली सांगू शकत आहे, कारण मला माहित आहे की माझी स्थिती काय होती आणि माझ्यात आता किती डेव्हलप होत आहे. त्यामुळे जेव्हा स्वतःला अनुभव येतो ना, तेव्हाच माणूस एवढ्या कॉन्फिडन्सनं सांगू शकतो. तर इंग्रजी शिकायचं नसते, इंग्रजी आपल्या जगण्यात आणायचं असते, इंग्रजी आपल्याला ऐकायचं असते, इंग्रजी त्याच्यामुळे आपल्याला इंग्रजीत बोलण्याचा, इंग्रजी शिकण्याचा कॉन्फिडन्स खूप ग्रो होतो. आणि आता तुम्ही म्हणाल की नेक्स्ट सिक्रेट काय आहे ते, तर नेक्स्ट काही आम्हाला इंग्रजी बोलण्यासाठी कोणी पार्टनरच नाही आहे, कोणीही पार्टनर शोधण्याची गरज नाही. आरशासमोर उभे राहायचं, स्वतः 5 मिनिटं गुड मॉर्निंग म्हणापासून सुरुवात करायचं. गुड मॉर्निंग वैशाली, कशी आहेस तू, हाऊ आर यू, सुरू करायचं. 5 मिनिटं स्वतःच बोलायचं, कोणी ऐकायला नसतं, त्यामुळे कॉन्फिडन्स कमी होत नाही, त्यामुळे कोणी हसेल का, लोक असतील का ही भीती मनात राहत नाही. जसं तुटकं फुटकं बोलता येईल तसं बोलायचं. त्याने काय होतं, स्वतःतला कॉन्फिडन्स ग्रो होतो. म्हणून खरं सांगू का, कोण्याही पार्टनरची गरज नसते, फक्त स्वतःचा पार्टनर स्वतः बना आणि करा सुरुवात. नक्की आपला कॉन्फिडन्स हा दुप्पट होण्यापासून कोणीच आपल्याला थांबवू शकत नाही. आणि सर्वात महत्वाचं सिक्रेट म्हणजे सांगते तुम्हाला, रिव्हिजन, पुनरावृत्ती. रिव्हिजन म्हणजे आपण जे 6 दिवसात शिकलोय तर 7व्या दिवशी त्याचं रिव्हिजन करायचं म्हणजे करायचं. स्वतः मी किती डेव्हलप झाले, मी मागच्या रविवारी कशी होती, मी या रविवारी कशी आहे, स्वतःचं अनालिसिस करायचं आणि 6व्या किंवा 7व्या दिवशी स्वतःला सांगायचं. मग स्वतःला इतकं छान वाटतं ना, अरे बापरे, माझ्यात तर 5-6 दिवसात खूप डेव्हलप झालेले आहे, मी खूप छान, अजून आणखी पॉझिटिव्ह थिंकिंग तयार होते. आणि स्वतःचं अनालिसिस, स्वतःचे वीक पॉइंट शोधणं खूप गरजेचं आहे, त्याने आपल्याला खूप फायदा होतो. म्हणून नेक्स्ट सिक्रेट इज स्वतःचं अनालिसिस करून त्याचं रिव्हिजन करायचं. आपण इंग्रजी उत्तम प्रकारे बोलण्यापासून मग तुम्हाला कोणीच थांबवू शकणार नाही. जर तुम्हाला इंग्रजी बोलून लक्षात ठेवून कधीही विसरायचं नसेल तर आत्ता या क्षणाला कमेंटमध्ये लिहा की मी आत्ता या क्षणापासून इंग्रजी जगणार आहे, इंग्रजी फील करणार आहे, इंग्रजीची स्वतः माझ्या जीवनात मी दखल देणार आहे. तर लिहा कमेंटमध्ये, आय एम रेडी टू रिमेंबर माय इंग्लिश फॉर एव्हर, आणि हे वाक्य लिहून करा सुरुवात. आणि मग बघा तुमच्यात किती चेंजेस होते. आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका, ताई आमच्यात चेंजेस व्हायला लागलाय. व्हिडिओ पाहून फक्त ठेवू नका, करा, पूर्ण सिक्रेट फॉलो करा आणि मग सांगा मला तुमच्यात चेंज होतोय की नाही तो. कारण माझ्यात जर होऊ शकतो, तुमच्यात का होऊ शकत नाही, कारण मी तुमच्यासारखे आहे, तुम्ही माझ्यासारखे आहे. मोटिवेशन विथ वैशाली, लेट्स ग्रो टुगेदर. दोघंही विकसित होऊया, तुम्ही आणि मी सुद्धा. सबस्क्राईब करा चॅनल, दोघं मिळून विकसित होऊन स्वतः एकमेकांना ऊर्जा देऊया, शिकूया आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःला डेव्हलप करूया, जेणेकरून पुढील आयुष्यात आपल्याला कोणीही म्हणू शकणार नाही, तू तिथे बस, तुझी जागा तिथे आहे, तू मदत बोलू नकोस. कारण ही ती जागा नाही आहे, आपली जागा इथे आहे आणि त्या उंचीवर जाण्यासाठी आपल्याला कोणीच थांबवू शकत नाही. म्हणून आत्ताचा निर्णय घ्या, कमेंटमध्ये लिहा, चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आवडलं असेल तर, जेणेकरून आणखी गरजू ताईंपर्यंत व्हिडिओ लवकर पोहोचता होईल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील मोटिवेशन सोबत, पुढील सिरीजमध्ये. जेही मोटिवेशनल असेल, जेही कंटेंट असेल, जेही PYQ असेल, नक्की तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, पॉझिटिव्ह विचार करा. सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःला ग्रो करा, कारण जोपर्यंत आपण स्वतःला ग्रो करणार नाही तोपर्यंत तुम्हाला कोणीच व्हॅल्यू देणार नाही. भेटूया, बाय.